या राक्षसाच्या भीतीखाली राहणं आम्हाला कठीण झालं होतं. गद्दार, तू ही था जिसे पेशवा बनने की ख्वाहिश थी. तू ही बाल पेशवा की मौत चाहता था ना. म्हणजे आमची चूक आमच्या लक्षात आली. बाजी आणि हिरानं आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. खुद्द नानासाहेबांनी आम्हास माफीचा साक्षीदार बनविला आहे. म्हणूनच आम्ही नानासाहेबांनी सगळ्यांना घेऊन इथे आलो. ऐका ऐका, याचे भयान गुन्हे ऐका. तू पालखी सोहळ्यात काहीतरी करणार हे आम्हाला माहित होतं, पण काय करणार हे कळत नव्हतं. म्हणून मग आम्ही एक डाव खेळला. तुझं खरं रूप मला माहितीये, हे तुला माहिती करून देणं गरजेचं होतं. पण कसं? मग शेवंता मदतीला आली. बडी पालखी सोहळ्यात तो शेरा नक्कीच घातपात करणार, आणि त्यात जर तो यशस्वी झाला तर आपण तर मरूच, पण पुण्यामध्ये काय गोंधळ माजेल सांगता यायचं नाही. आता ग आणि शिलेदार काय म्हणताय? त्यांनाही धडपणे बाहेर पडता येत नाही. सगळीकडे कडक पहार आहेत. आता एकच मार्ग आहे. तुला माझ्याबद्दल त्या फरीला सगळं सत्य सांगावं लागेल. या बाया हिरे, तो राक्षस तुला भी सोडणार नाही, मला भी नग. नहीं हीरा, जैसे ही शेरा को सच समझ आएगा वो तुरंत तुम्हारी जान ले लेगा. नाही घेणार. माझ्यावर प्रेम आहे ना त्याचा. नाही सांगता यायचं. हो, पण संतापाच्या भरात तो छबूचा जीव लगेच घेऊ शकतो. या बाया हिरे, पण बडीबी, आपल्याला थोडी तरी जोखीम उचलावीच लागणार, नाही तर आपल्या हातातून वेळ निघून जायची. बाळ पेशव्यांच्या जीवाला धोका आहे बडीबी. पण तो छबूवर विश्वास नाही ठेवणार. तुझं आणि छबूचं नातं चांगलंच माहितीये त्याला. मी सांगते फरीसेटना. चालेल? तू हा, बडीबीचा हाल बघवत नाहीत मला. लय तर लय काय होईल, माझा जीव जाईल एवढंच ना. शेवंता, हा, बडबी तू काळजी करू नको. मी खबरदारी घेते नीट. दुसरा काही इलाज नाही आपल्या समोर. शेवंते, मी तुला लई चुकीचं समजत होतो. बडीबीच्या पदामान खारकांना चांगलीच बघाच. शेवंतानं तुला सगळं खरं सांगितलं आणि मग तू चिडलास. मग मंदिरात कुंकू ठेवण्याची जबाबदारी तू माझ्यावर सोपवलीस. कुंकू मी आधीच बदललं होतं. शेवंतानं फक्त ते विषारी आहे हे भासवण्यासाठी मरणाचं सोंग घेतलं. तू जेव्हा मला मंदिरात घेऊन गेलास ना, तेव्हा तुझ्याच तळघरात लपलेल्या शिलेदारांनी सगळ्यांना सोडवलं. दादा, मावशी,
दादाला मावशे माय माय जसं मी कुंकू आधीच बदललं होतं ना, तसंच चिंतामणी हारही त्याच्यात ठेवला होता आणि तो बरोबर राजपुरोहितांच्या हाती लागला. वा बाजी, खूपच छान. तू आज पुण्याचा शत्रू शोधून काढलास. बाळ पेशव्यांचा जीव वाचवलास आणि सत्य आमच्या समोर आणलंस. ही पेशवाई कायम तुझी ऋणी राहील. मी जे काय केलं ते मी एकट्याने केलं नाही सरकार. यांचा विश्वासाने साथ लाभली म्हणून या राक्षसाला तुमच्या समोर आणता आलं. बाजी, आम्ही तुला चुकीचं समजत होतो, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कोतवाल, आपला विश्वास आज बाजीनं सार्थ केला. बाजी, सोडू नकोस त्या राक्षसाला. शिलेदार,
तो जा रहे हैं अपने भाई के पास, लेकिन बाल पेशवा नहीं बचेगा। हम तुझे जीतने नहीं देंगे बाजी। पिढा तळू आणि बाहेरची घेणं बाहेरच राहू दे बाबा. अखेरला आला बाबा माझा बाजी परत. हो, आमचा शूर पराक्रमी बाजी परत आलाय. वा, शाब्बास बाजी. आज आमची छाती अभिमानानं भरून आली आहे बाजी. त्या शेराला मारून तू आपल्या कोतवालीची शान राखलीस. आई, अहो, तुम्ही तुमच्या मुलाच्या रूपाने आपल्या पेशवाईला सर्वात मोठी भेट दिली. हो, आणि आज बाजीमुळेच तो कर्दनकाळ मारला गेला. संपूर्ण पुण्यावर बाजीचे थोर उपकार आहेत. जोवर पुणे आहे ना, तोवर बाजीच्या पराक्रमाच्या आणि हिमतीच्या कथा सांगितल्या जातील. आणि आपल्या गद्दारीच्या. असो, हरकत नाही. आपणास उपरती झाली हेही नसे थोडके. शेवटी मराठी माणसाचा प्रामाणिकपणा असा वरती उसळून येतो. उत्तम. शेरा अखेरीस संपला. बाजी, तुझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. आता बाळ पेशव्यांचा गादी रोवण सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडणार यात आम्हाला तीळ मात्रही शंका नाही. हो, आणि या सोहळ्यात आपल्या शिपायांचं नेतृत्व तू करशील बाजी. नाही धनी, तो मान तुमचा आहे. नाही नाही बाजी, हा मान तुझाच. हा तू तुझ्या हिमतीवर मिळवला. आम्ही तो हिरावून घेऊ इच्छित नाही. आता आज विश्रांती घे,
उद्या कोतवालीत भेटूच. जी. चला आई, येतो. आम्ही पण निघतो. बेनीवाले राजकारणात एक नियम आहे, गद्दाराला सजाही मिळतेच. पण नशीब आपणा सुपरती झाली. सत्याच्या बाजूने बोलला आणि साक्ष देऊन नानांच्या मेहरबानीने माफी मिळवली. आम्हाला आमची चूक लक्षात आली कोतवाल. बेनीवाले काळजी नसावी, आम्ही आहोत तुमच्या सोबत. आपण आहात तर आम्हाला कसली काळजी. या. शिलेदार, आज खरंच मी खूप खुश आहे. माझ्या हिराला हिरा जैसा चाहने वाला मिला. हिरा, खरं सांगते ना मी. अब हमें इजाजत दीजिए, जल्दी मिलेंगे. हा, थांबा की. अहो, जेवूनच जावा. नहीं नहीं, फिर कभी. आपका बेटा इतने दिनों बाद घर आया है, आप आराम से बातें कीजिए. और हमारा आना जाना तो लगा ही रहेगा. बस अभी इजाजत दीजिए. मीही येते. अगं चला म्हणून कुठं चाललीस? अगं आता हे तुझं घर आहे हिरा. अगं माझ्या बाजीच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिलीस. भुयारात काय शिरलीस? चोरा संगत 2 हात केलीस. तलवार बी चालवलीस. जंगलात जीवाची जोखीम घेऊन फिरलीस. आजचं यश तुम्हा दोघांचं आहे. मग कौतुक त्याच्या एकट्याच काय म्हणून? आज मी गोडाधोडाचं जेवण बनवणार आहे. जेवल्याशिवाय सोडणार नाही मी. चल घरी ये. अबे ह्याच्याकडे काय बघतेस? मी सांगते हो. झालं गेलं माफी असावी. अहो, आज तुमच्या लेकीमुळेच मला माझा बाजी परत मिळाला. मोठं मन करा आणि मला माफ करा. माफी तुम्ही नाही, मी मागायला हवी. त्या दिवशी मी तुमच्या घरी आले ते पैशाचा मास दाखवायला. चूक तुमची नाही, माझी आहे. चुकले मी. आता जाऊ दे. अहो, झालं गेलं गंगेला मिळालं. आता उगा माफी कर म्हणण्यात काय अर्थ आहे? चला जीवन घ्या, म्हणजे समद भावलं म्हणायचं. चला लवकर, दादाला आणि वहिनीला भूक बी लागली असेल. चला.